10वी पर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. 11वी 12वी पण छोट्या कॉलेजला असल्यामुळे तिथे पण फार मुली नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे बोलायचे, कसे वागायचे ह्याचा फारसा अनुभव नव्हता. 12वी नंतर मोठ्या कॉलेजातला गेलो आणि FYच्या पहिल्याच दिवशी ती दिसली. तिकडे एका घोळक्यात थांबली होती. तिचं अतिशय सुंदर, निरामय आणि मनमोहक हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावंसं वाटलं. पण आम्ही इकडे धीट कुठे? मनातील इच्छा मनातच दबली आणि सगळे मुक्यानं लेक्चर जाऊन बसलो. तिच्याशी बोलण्याचा योग आला तो FYच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी. 1 वर्ष तिला लांबून बघण्याचं समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले. हाय, कसे गेले पेपर? मला 2 पेपर फार अवघड गेले गठ्ठतून. आता निकाल लागला की कळेलच कसे गेले होते ते. बाकी सुट्टीत काय करणार? ती बोलली. काही ठरलं नाही. बघू. ओके, बाय. मला जायचंय. बाय. मनात इच्छा नसून पण मला बाय करावे लागले आणि स्कूटीवरून ती निघून गेली. दोघांकडे हे भ्रमणध्वनी नव्हता. त्यामुळे सुट्टीभर काहीच संपर्क झाला नाही. अख्खी सुट्टी निघून गेली आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मनातल्या मनात मी खूप खुश होतो. ती कुठे दिसते का बघायला मी गेटवर थांबलो. ती आली. गाडी पार्किंगमध्ये नेताना तिने मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली. ती माझ्याकडे बघून हसली. मी ह्या नशेत असतानाच ती गाडीत लावून माझ्याजवळ येऊन थांबली. काय म्हणताय साहेब, इथे का थांबलाय? ह्या वेळेस तिने सुरुवात केली. मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. काही नाही, सहज कोणी ओळखीचं दिसतंय का ते बघत होतो. चल, जायचं वर्गात? हो चल, उशीर झाला आहे. लेक्चर चालू झाला असेल. आणि अशा प्रकारे संभाषणाला सुरुवात झाली. ती बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिची बोलणे तासनतास ऐकावे असे वाटायचे. जसे दिवस पुढे जाऊ लागले तसे आमचे मध्ये मैत्री निर्माण झाली. इतर मुलींबरोबर पण मी अगदी बिनधास्तपणे बोलू लागलो. मला बुद्धिबळात आवड. स्पर्धा असल्याने लेक्चर बुडवून मी त्या पत्र्याच्या आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो. साधारण आठवडा गेला असेल. तिने मला विचारलं, चल मी पण येतो बुद्धिबळ लावायला. अरे वा, चल की. मी पण एकदम आनंदाने उत्तर दिले. आणि मग त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चरला न बसता थेट आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन त्या लोकांची नाटक बघत बुद्धिबळाचा सराव करायचा अशी आमच्या दोघांची दिनचर्या सुरू झाली. तिला बुद्धिबळामधलं खरं काहीच येत नव्हतं. तरी ती यायची. कदाचित फक्त माझ्या सहवासात राहायचे म्हणून येत असावी असं मला वाटू लागले. पण ती खास माझ्यासाठी डबा करून आणू लागली. आमच्यामधील नातं हे मैत्रीचं पुरते उरले नाही ह्याची दोघांनाही जाणीव झाली होती. माझ्यासाठी एखादी वस्तू आवडणे परिचित होत
पण एखादी व्यक्ती आवडणे हा अनुभव नवीन आणि फार वेगळा होता. मी तिला विचारायचं ठरवलं. त्या दिवशी ती आली. थोड्याफार गप्पा मारल्या. काय रे, आज इतका गप्प गप्प का? काही होतंय का तुला? नाही ग, असंच मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी. अरे मग बोल ना, बोल की. असू दे ग, परत कधीतरी बोलेन. माझ्या मनात काय चालू आहे हे तिने बरोबर ओळखलं. तिला पण हे हवंच होतं की. चल आपण स्कूटीवर फिरायला जाऊया, ती बोलली. मी मुकाट्याने तिच्या मागे बसलो. तिने गाडी पाषाणच्या त्या मस्त एरियात नेली. हा तू काहीतरी बोलणार होतास. तिने दिलेला सिग्नल न ओळखायला मी इतका वेडा नव्हतो. मी मन घट्ट केलं, मोठा श्वास घेतला आणि बोलून मोकळा झालो. मला तू खूप आवडतेस. क क क क क काय? तिच्याकडून हे उत्तर आलं. मला जे बोलायचे होते ते मी बोललो. आकाशवाणी एकदाच होते. चल आता मला परत सोड कॉलेजजवळ. मी प्रचंड हिंमत दाखवून घाईघाईमध्ये बोललो. तिने गाडी बाजूला घेतली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली, तिकडे रस्त्याकडे काय बघतोय? माझ्याकडे बघ. मी हळूहळू नजर तिच्या डोळ्यांकडे नेली. हां, आता परत बोल मगाशी काय बोललास? ती म्हणाली, मला तू खूप आवडतोस. मला तू खूप आवडतोस ग. तुझी खूप आठवण येते. तुझ्याशी बोललो नाही तर करमत नाही बघ. फार विचित्र वाटते. तिच्या नजरेला टाळून मी एवढं बोललो आणि तिच्या उत्तराची वाट बघू लागलो. पण फार मोठा घोटाळा केला असं मला वाटू लागलं. ए वेड्या, हे बघ, वरती बघ माझ्याकडे. मग मी नजर हळूहळू तिच्या डोळ्याकडे नेली. मला पण खूप आवडतोस. मला पण तुझी खूप खूप आठवण येते रे. हे बोलणार तिची नजर हळू बाजूला दुसरीकडे गेली होती. तिचे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला कडकडून मिठी मारायची माझी इच्छा झाली. पण वेळ आणि जागा चुकीचे असल्यामुळे ते राहून गेलं. गाडी परत फिरली. कॉलेजच्या गेटजवळ पोहोचण्याची ती 6-7 मिनिटे मी मनातल्या मनात हसत होतो. स्वतःवरच मी प्रचंड खुश झालो होतो. ह्या गोष्टीला प्रपोज टाकणे हे म्हणतात हेही मला माहीत नव्हतं. तिने मला कॉलेजच्या दरवाजात सोडले. आज मात्र आम्ही दोघंही एकमेकांच्या नजरेत अगदी बिनधास्तपणे बघत होतो. तोंडातून एकही शब्द न काढता सुद्धा आमच्यामध्ये प्रचंड मोठा संवाद चालू होता. गाडी परत फिरली. कॉलेजच्या गेटजवळ पोहोचली. आम्ही कॉलेज संपल्यानंतर घरी न जाता तिथेच गप्पा मारत बसायचो आणि गणिताच्या क्लासला देखील दोघं बरोबर स्कूटीवर जायचो. मी सायकल आणायची बंद केली होती. क्लासमधून घरी जाताना घरी पोचलीस की घरच्या फोनवर मिस कॉल दे असं सांगणं, बाहेर खाणे पिणे, खास करून विद्यापीठातल्या त्या क्लोज कॅन्टीनला जाऊन गप्पा मारणे, अशा काही गोष्टी अगदी नियमित चालू झाल्या. एक दिवस मी सहजच विचारलं, काय मग मी पहिलाच ना? तिला बहुतेक हा प्रश्न अनपेक्षित होता. ती गोंधळली. बराच वेळ झाला तरी तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईना आणि मग अगदीच गंमत म्हणून सहजच विचारलेल्या माझ्या प्रश्नाबद्दल मला चिंता वाटू लागली. बराच वेळ झाला शांत होती. परत एकदा मीच पाऊल उचलले. मग अगं बोल ना, काय झालं? कोणी असेल तर सांग प्लीज, लपवू नको. आता मात्र ती खूपच गंभीर झाली आणि तिचे डोळे पाणावले. मला माफ कर वेड्या, मी तुझ्यापासून हे लपवून ठेवलं. मला एक जण आवडायचं याआधी, पण प्लीज आता तसं काही नाहीये आणि ह्या गोष्टीला आता बरेच दिवस झाले. मी ते विसरले. भयान शांतता पसरली आणि ते बराच वेळ टिकून होती. वेड्या, प्लीज काहीतरी बोल रे. मला ते तू खूप आवडतोस रे. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर.
मला काय बोलावे ते कळेना. मी थोडा आधी विचारपूस केली आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिने उत्तर दिलं. जणू काही मी तिला हे प्रश्न विचारेन हे तिला माहीतच असावे. प्रत्येक उत्तर माझ्या कानामधून जाताना मला प्रचंड त्रास होत होता. तो 8 महिने बाहेर आहे आणि 4 महिने पुण्यात असतो. भरपूर पगार आणि असं बरंच काही त्याबद्दल ऐकायला मिळाला. माझ्या अंगावर वीज पडावी तशी माझी अवस्था झाली. मी अगदी सहजच गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाचं इतकं वेगळं वळण मिळेल असं मी विचारही नव्हता केला. मी माझी सॅक घेतली आणि मी एक शब्दही न बोलता तडकाफडकी तेथून निघून गेलो. 2-3 दिवस गेले. मी काहीच संपर्क केला नाही. तिचाही फोन आला नाही. मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो. तो आमचा दोघांचा चांगला मित्र होता. हे बघ वेड्या, तू ती खरंच मनापासून आवडते, तो मला धीर देत बोलला. हो रे, हे काय विचारणं झालं का? तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. हो आहे रे, पण वगैरे काही नाही. आधी तिला जाऊन भेट. परत कसलाही विचार मनात आणू नकोस. तिच्यावर खूप मनापासून प्रेम कर. ती तुझीच आहे वेड्या, तुझीच आहे. तिला मी कॉलेजमध्ये गाठलं. एकदा नवीन ओळख झालेला माणूस ज्याप्रमाणे बोलतो त्या पद्धतीने मी तिला म्हणालो, हाय, काय चाललंय? काही नाही विशेष. तिने पण तसंच उत्तर दिले. कॉलेज संपल्यावर आम्ही अगदी नेहमीप्रमाणे बसलो होतो. पण आज आमच्यामध्ये फार गप्पा होत नव्हत्या. आज फार बोर होतंय नाही. मी उगाच काहीतरी बोलण्याचं म्हणून बोललो. खरं रे, तिच्यासोबत बसून संपूर्ण आयुष्य काढायला पण मी तयार होतो. हो ना, खरंच आज फारच बोर होतंय. क्लासला पण वेळ आहे अजून बराच. चल आपण कुठेतरी जाऊया. कुठे जायचं मला फार काही माहीत नाही या एरियामधील. प्लीज विद्यापीठ नको. तिथे जाऊन मला कंटाळा आलाय. मी पण माझं मत मांडलं. वेड्या, माझ्या घरी येतोस? इथे जवळच आहे. चल जाऊ. बस मागे. माझ्या उत्तराची वाट न बघताच तिने साडी सुरू केली. मी मख्यासारखा मागे बसलो आणि गाडी निघाली. तिच्या भावाशी आणि आईशी आपण काय बोलणार आहोत याची मी तयारी सुरू केली. आम्ही घरी पोचलो. घरी कोणीच नव्हतं. मी एक सुस्कारा सोडला. तिने मस्त चहा आणि मॅगी करून आणले. आम्ही पहिल्यासारखे बोलत नव्हतो आणि ह्याची जाणीव दोघांनाही होती. मॅगी खाता खाता एकमेकांची नजर मिळली. मॅगीची प्लेट मी अलगद बाजूला ठेवली आणि तिच्या जवळ जाऊन तिला कडक मिठी मारली. तिला पण खूप आनंद झाला. झालं गेलं सर्व विसरायला झालं आणि आमची गाडी परत एकदा सुरळीत चालू झाल्या. जाणीव आम्हाला झाली कधी कधी तिच्या घरी जाणं. मग तिने मस्तपैकी चहा आणि मॅगी बनवणे, तिच्या कुशीत पडून मस्त गप्पा मारणं, भविष्याची स्वप्ने रंगवणे, अशा गोष्टी. मग अगदीच प्रसन्न होत. प्रेम खरंच इतकं सुंदर असतं ह्याची जाणीव झाली. काही महिने निघून गेले. सर्व काही सुरळीत चालू होते. त्या दिवशी त्याच्या घरी असताना अचानक फोन वाजला. तिने उचलला आणि ती खूप भिन्न झाली. फक्त ठीके येते लगेच असं ती फोनवर बोलली. तिने पटकन आवरावं घेतले आणि आवरता ती मला बोलली, चल वेड्या, मला जायचं लागेल. फोनवरती व्यक्ती कोण होती हे मला कळून शकले नाही. अगं काय झालं? असं अचानक कुठे निघालीस? कोणाचा फोन होता? तुला सांगायलाच पाहिजे का कोणाचा फोन होता ते? तिने उलट प्रश्न केला. हो, मला सांगायलाच पाहिजे. मला ते न जाणून काही चैन पडली असती. तो पुण्यात आलाय. त्यानं मला त्याच्या घरी बोलवले. काहीतरी काम आहे म्हणे. माझ्यासाठी हे प्रचंड मोठा धक्काच होता. तरी पण मी स्वतःला सावरत मन खंबीर केले. माझ्या भावना चेहऱ्यावर न आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. ठीक, जा. तिला नाही म्हणून मला उगाचच वाईट
वाईटपणा आणायचा नव्हता का कोणास ठाऊक, पण आमच्या नात्याचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही असा मला उगाचच वाटले. त्या दिवसापासून मी माझ्याशी आधीसारखे बोलणे नाही. तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपवणं असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची. माझं मन ह्या प्रकारानं फार चिरडून निघालं होतं. त्या दिवशी ती फार वेगळीच दिसली होती. रडून रडून डोळे सुजले होते. ती बहुतेक मनाच्या पूर्ण निश्चय करून आली असावी. क्लास संपल्यावर तिने मला थांबवलं. गप्प मारत मारत आम्ही पुन्हा हॉस्पिटलच्या पुलावर जाऊन उभे राहिलो. वेड्या, मला तुला काहीतरी सांगायचंय रे. मला कल्पना आलीये. बोलून टाक. मी अतिशय घट्ट मनाने तिला बोललो. तिने असे दाखवायचा प्रयत्न केला की ती मला काही पण बोलेल तरी मी अतिशय कठोरपणे ते पचवून घेईन. मी त्याच्याशिवाय नाही रे जगू शकत. आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर. प्लीज. माझी स्वतःवरच खूप चिडचिड झाली. काही न बोलता मी उलटा फिरलो. माझ्या हताश हरलेल्या मनाला सावरत घरी पोचलो. वरच्या खोलीचे दार लावून ऑक्सी रडू बसलो. तिने जे काही केलं ते तिला नीट कळलं नव्हतं आज, म्हणून मी मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं. पाकिटामधून तिचा फोटो काढला. कसलाही विचार न करता मी तो फोटोच असंख्य तुकडे केले. बघतच राहिलो. असे दिवस जात राहिले. परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. तिला मनात खोल कुठेतरी गाडून टाकलं. अजून पण अधूनमधून मेसेज आणि क्वचितच काहीतरी फोन पण होतो. हे बरोबर नाहीये हे माहीत असून पण मेसेज जातोय. नंतर अनेक मुली भेटल्या पण मनापासून कोणी आवडली नाही. मी पण शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कधी कधी स्वतःच्या परिस्थितीवरच हसू येतं. एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती, पैसे नव्हते, पण ती होती. आणि आता माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहे, पण प्रेम करायला ती नाहीये. काही लोक म्हणतात पहिलं प्रेम तेच खरंच प्रेम. बाकी